नेक्स्ट मराठीने दुधाडी येथील मॉर्निंग ग्रुपतर्फे आयोजित केसीपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात SM स्पोर्ट्स तपोवन हा संघ विजेता तर चॅम्पियन्स विरा चॅम्पियन्स हा संघ उपविजेता ठरला। विजेता संघांना माजी नगरसेवक रमेश पुरेकर आणि मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं। अंतिम सामन्यात रात्री उशिरापर्यंत दुधाडी मैदानात विक्रमी संख्येने प्रेक्षकांनी आपली उपस्थिती लावली होती। कोल्हापुरात गेले 3 दिवस दुधाडी मैदान येथे गगनबावड्यापासून ते आजरा चंदगडपर्यंतच्या ग्रामीण भागातील युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या आणि अत्यंत चुरशीनं पार पडलेल्या 16 संघातील केसीपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मोठ्या चुरशीनं पार पडला। या सामन्यासाठी रात्री उशिरापर्यंत दुधाडी मैदानात विक्रमी संख्येने प्रेक्षकांनी आपली उपस्थिती लावली होती। हजारो प्रेक्षकांनी घरबसल्या टीव्ही नेक्स्ट मराठी या चॅनलवर या सामन्याचा आनंद लुटला। चुरशीच्या अंतिम सामन्यात SM स्पोर्ट्स तपोवन हा संघ विजेता ठरला तर विरा चॅम्पियन्स हा संघ उपविजेता ठरला। विजेत्या संघांना माजी नगरसेवक रमेश पुरेकर आणि मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली। तत्पूर्वी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, उद्योजक विके महाडिक, नेक्स्ट मराठी चॅनलचे राजवीर नरके आदी मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचा प्रारंभ झाला होता। या स्पर्धा भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणाऱ्या होतील अशा शब्दात अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। डीजेच्या तालात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला। यावेळी 16 संघाचे प्रायोजक, कर्णधार, स्पर्धेसाठी कष्ट आणि परिश्रम घेतलेले मॉर्निंग ग्रुपचे पदाधिकारी यांच्यासह पंच, ग्राउंडमन यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स। खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी त्यांचा 100% देऊन ही मॅच फायनल्सपर्यंत आणून फायनलला विजय त्यांनी प्राप्त केलेला आहे। ह्या मेजर जे टीम कुणी तयार केलेलं आहे ह्याच्यासाठी मधले एक असं म्हटलं तरी हरकत नाही। त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने टीम फॉर्म केलं आणि प्रत्येक टीममधल्यांनी त्यांचं 100% देऊन शेवटपर्यंत आणून हे अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। त्यामुळे सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन पण करतो आणि एक असंच मी माझा तरी सपोर्ट कायम येणार असणारच आहे। कुठलेही टीम्स असले आम्ही कायम यांच्या सोबतीला असणार आहे, ह्यांच्या मागे किंवा पुढे नाही, कायम सोबतीला असणार आहे आणि ह्यांनी असंच 100% द्यावे रिक्वेस्ट पण असेल आणि त्यांना मी ऑल द बेस्ट म्हणेन सगळ्यांना। भविष्यात आपला सहभाग राहणार आहे 100% असणार आहे सर। जोपर्यंत KCPL आहे तोपर्यंत मी आणि माझे वडील मध्ये